परभणीत सरपंच देशमुख हत्या प्रकरणासाठी मोर्चा 4 जानेवारीला भव्य मूक मोर्चाचं आयोजन. जरांगे, सुरेश धस आणि बजरंग सोनवणे मोर्चामध्ये राहणार उपस्थित. पुण्यात अजित पवारांचे पालकमंत्री म्हणून लागले बॅनर. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करण गायकवाड यांच्याकडून पोस्टरबाजी. पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल केलं अभिनंदन. पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत 1.27 लाख संधींसाठी 6.21 लाख अर्ज. योजनेसाठी निवड प्रक्रिया सुरू. योजनेची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये करण्यात आली होती. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची घोषणा. गुकेश डी, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार, मनू भाकरला पुरस्कार जाहीर. 17 जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्काराचं वितरण. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देण्यास मनाई. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान पोलीस मानवंदना होणार नाही. राज्य सरकारकडून अधिकृत आदेश जारी. गडचिरोली जिल्ह्यामध्ये लाईट्स मेटल्स यावर्षी देणार 5,000 लोकांना रोजगार. स्थानिक पातळीवरील लोकांना विविध ठिकाणी प्रशिक्षणासाठी पाठवलं सुरू असल्याची माहिती. धुळ्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला भाव मिळाल्यानं शेतकरी सुखावला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी करण्यात येणार. बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. केशरी आणि पिवळे कार्ड वगळता सर्वच अर्जांची पडताळणी होणार. अमरावतीमध्ये भाजप आणि प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक. भाजप कार्यकर्ते पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडकले. भाजप आमदार प्रवीण तायडेंचे पोस्टर फाडल्याचा वाद. दिशाभूल करून बजरंग सोनवणे यांचा प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न. राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांचा ट्विट. सोनवणे उच्च शिक्षित, त्यांना नंबर प्लेटमधला फरक समजला नाही. सूरज चव्हाण यांचं बजरंग सोनवणेंच्या वक्तव्यावर खोचक ट्विट. संवेदनशील मुख्यमंत्री मिळाले की जनता सुखी होते. भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं ट्विट. जमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार याचा आनंद, असंही वाघ यांनी लिहिलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.